सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तींच्याकडे, मंत्र्यांच्याकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे काम असतात. कोणी त्या कामासाठी मिळत असतो. आता त्याच्यावर ते सगळे कॅमेरे लावून आम्हाला जर त्याच्यामध्ये दाखवलं आणि मधामध्ये माझीच बदनामी केली, मी शिंदेमध्ये चाललोय. नाही, चर्चा मीडियाची चर्चेचा लॉजिक आहे असं माझं म्हणायचं होतं. दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आता ह्यांनी तुम्ही जे प्रश्न विचारला की कोण कोणाला भेटतायत, त्यावरून मी जर उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून आलो माझ्या मतदारसंघातल्या कामासाठी, तर त्याचा अर्थ असा काय की मी भाजपमध्ये चाललो. मी जर शिंदेना भेटून आलो त्याचा अर्थ असा काढायचा काय. सरकारमध्ये बसलेल्या व्यक्तींच्याकडे, मंत्र्यांच्याकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे काम असतात. कोणी त्या कामासाठी मिळत असतो. आता त्याच्यावर ते सगळे कॅमेरे लावून आम्हाला जर त्याच्यामध्ये दाखवलं आणि मधामध्ये माझीच बदनामी केली, मी शिंदेमध्ये चाललोय. हे सगळ्या ज्या काही भेटलो, चर्चा झाली, अरे विकासाच्या संदर्भात आम्हाला काही कामं करायची की नाही, मतदारसंघातल्या कामासाठी कुणाकडे जाणार, राज्यपालाकडे जाऊ आम्ही की आता डायरेक्ट म्हणजे चीफ जस्टिसकडे जाऊ की आमचे कामं करा म्हणून. म्हणून या भेटीच्या मागचा कुठलाही दुहेरी अर्थ काढण्यापेक्षा खरं तर एक आहे की घालमेल तर सुरू आहे काही ना काही. मी याचा अर्थ लॉजिकचा अर्थही सांगतो. काही लोकांमध्ये अस्वस्थता आहे, पण मला हे कळत नाही की तीनही पक्ष कोण इथे येणार, कोणाला तुमचा फायनान्स मिळणार, कोण मंत्रिमंडळात इन होणार, कोण आउट होणार, ही चर्चा कशाला. आता महाराष्ट्र संकटात आहे, शेतकरी संकटात आहे, उद्या पिण्याच्या पाण्याचे वांदे होणार आहेत. या राज्यामध्ये काल परवा पाहिलं, यवतमाळमध्ये 12 वर्षाच्या पोरीला वर्धेमध्ये इतक्या म्हणजे निर्घुणपणे तिला मारलं, व्यवस्था करून ती होती, तिच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं. अशा रोज महिलावर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाही, पण आरोप प्रत्यारोप, खुर्ची, सत्ता यावर आपण सगळेजण चर्चा करतोय. कधीतरी या लोकांना सद्बुद्धी देऊ देत. आता विठ्ठलांच्याकडे काही मंत्री गेले आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांना दिल्लीमध्ये जर गेले तर आमच्या ताईंना मुख्यमंत्री पद मिळावं अशी इच्छा व्यक्त केली. अरे तिथे देवाकडे जात आहे, विठ्ठलांच्याकडे जात आहे, तर शेतकऱ्यांना चांगले दिवस मागा, बेरोजगारांना चांगले दिवस मागा, महाराष्ट्राला चांगले दिवस मागा. खुर्ची मागतायत नालायक लेखाचे. थोडी लाज वाटत नाही महाराष्ट्र संकटात असताना आपण काय मागितलं पाहिजे ईश्वराच्या दरबारात जाऊन. पण जे रामाच्या घरी जाऊन चोरी करतात त्यांना काय पडलंय या गोष्टीची. म्हणून ही चर्चा राजनीतिक. आता तुम्ही म्हणालात की 1.5 महिन्यात 2 महिन्यात काही बदल होईल, तर होईल ना. तो काय त्यांचा निर्णय आहे, कोणाला घ्यायचा ना कोणाला नाही घ्यायचं. सध्या गुजराती जोडीचं ते ठरवतात देशात कुणाला घ्यायचं ना कुणाला नाही ठेवायचं. 2 देश चला रहे और 2 देश संपत्ती लूट रहे हैं, तो वो ठरवते किसको कुणाला काय द्यायचंय. त्यामुळे त्यावर आम्हाला अधिक भाष्य करायची गरज नाही. आम्हाला चिंता आहे आता राज्यातील शेतकऱ्यांची, आम्हाला चिंता आहे कायदा सुव्यवस्थेची, आम्हाला चिंता आहे महागाईची, आम्हाला चिंता आहे या राज्यामध्ये जे चाललंय, प्रत्येक व्यक्ती संकटात आहे असल्यासारखं वाटतंय. या राज्यातील माणसाला सुरक्षित वाटत नाही, देशातील व्यक्तीला सुरक्षित वाटत नाही, या देशातील लोकशाही टिकेल की नाही याची आम्हाला जास्त चिंता आहे. त्यामुळे या प्रश्नाला आम्हाला आम्ही फार काही महत्व द्यावं असं मला वाटत नाही. 2023 साली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी